आज नरखेड भागातील पूरग्रस्त भागाचा आमदार साहेबांनी तुम्ही दौरा करताय, काय परिस्थिती आहे? हे बघा, आता ही सोयाबीन मी आता यातलं जमिनीतलं इथलंच उपटून काढलेलं आहे. त्याच्यामुळे बघा ही सडून गेलं, बरोबर आहे. आता एवढं पाणी जर इथं थांबलं तर 4 दिवस झालं आपण बघतोय की आता पूर थांबलेला आहे किंवा पाऊस थांबलेला आहे. अशाही परिस्थितीमध्ये आज 2-2.5 किलोमीटर अंतरावर एवढं पाणी या शेतामध्ये आहे. रोडच्या पलीकडच्या शेतामध्ये सुद्धा पाणी अजूनही आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ह्या सगळ्याचे सरसकट पंचनामे करण्याची आवश्यकता आहे. तिथं पलीकडे पेरूची बाग होती, हे सोयाबीन आहे, शेजारी तिकडे ऊस आहे आणि त्यामुळं जे म्हणून पीक शेतकऱ्यांनी लावलं आहे ते सगळं वाया गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं हे पंचनामे व्हायला पाहिजे आहेत. आता तलाठी, सर्कल, कृषी सेवक हे काय सांगतात की आता अजून शेतामध्ये पाणी आहे, चिखल आहे, त्यामुळे आम्हाला पंचनामे करता येत नाही. म्हणून आता ही चिखलात येऊन का सांगतोय आम्ही की आम्ही जाऊ शकतो. तुम्ही नेते मंडळी असून चिखलात उतरून पाण्यात उतरून आम्ही पत्रकार असून उतरतोय, तलाठी आणि सर्कलला काय आहे, काय अडचण काय आहे त्यांना? माझं स्पष्ट मत आहे की जिल्हाधिकारी पहाटे 4 वाजेपर्यंत काम करतात, तहसीलदार रात्रभर काम करतो, अजून बाकीचे अधिकारी पण एवढे काम करतात वरिष्ठ, परंतु खालची यंत्रणा ही म्हणावं अशी त्या पद्धतीनं अजून फील्डवर उतरलेली दिसत नाही. कारण जिथं जिथं गावात आम्ही जातो त्या ठिकाणी लोक संबंधित, काही सगळेच नाही पण काही तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक म्हणतात आमच्याकडे पंचनाम्याला अजून आलेच नाही, पंचनामे आमचे नीट केलेच नाही, अशा पद्धतीच्या तक्रारी करतात. तर याच्याकरता संवेदनशीलपणे या विषयाला हाताळलं पाहिजे आणि शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान प्रचंड आहे. त्यामुळे सरकारनं जर त्यांना भरपाई द्यायची असेल तर व्यवस्थित पंचनामे व्हायची आवश्यकता आहे. 50 वर्षानंतर पहिल्यांदा जेवढा मोठा महापूर आणि सीना नदीला पूर आला आहे, ह्या भागात कधी पाणी नव्हतं किंवा काय नव्हतं, तुम्ही परिस्थिती वाचताय, ह्याच्या अगोदर कधी काय झालं होतं का? अशी परिस्थिती आलती का? 2019 साली महापूर आला होता, परंतु तो एवढा नव्हता. तो आता म्हणायचं की तो पूर होता आणि आताचा हा महापूर आहे. एवढा मोठा फरक आहे. त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट जास्त यावेळेला पाणी आलेलं आहे. आणि हा देगावचा परिसर आहे आपण जो पाहतोय तो, नरखेडमध्ये तीच परिस्थिती आहे. इथं घरं सुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत आणि ही नदीच्या कडेची गावं आहेत आणि घराचं नुकसान झालेलं आहे, शेताचं नुकसान झालं आहे, रस्त्यांचं झालेलं आहे, मंदिरांमध्ये पाणी गेलेलं आहे. त्यामुळं सौकडं शाळांमध्ये पाणी गेलेलं आहे, अंगणवाड्यांमध्ये पाणी जाऊन त्याचं नुकसान झालेलं आहे, भिंती पडलेल्या आहेत. त्यामुळं लोकांचा संसार वाहून गेलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारने त्यांना आधार देण्याची गरज आहे आणि समाजातल्या सुद्धा जे श्रीमंत वर्ग आहे त्यांनी सुद्धा या सगळ्या ह्याच्यामध्ये महापुरामध्ये पूरग्रस्त झालेल्या लोकांना मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे. ऊसाचं सुद्धा क्षेत्र घ्यावं. ऊसाचं घेतलं ना, मगाशी बोललो ना मी. ऊसा क्षेत्राबाबत काय म्हणणं काय? पुराच्या पाण्यानं खाली पडलेत, वाया गेलेत पूर्णपणे. ऊस 4 दिवस हिरवे दिसतील पण नंतर हळूहळू डोळं फुटून खराब होऊन मुळ्या फुटते, खराब होते, त्याचं नुकसान होतं. टोळ्या सुद्धा तोडत नाहीत. काय तुमची मागणी आहे? प्रचंड नुकसान झालेलं आहे, काय मागणी या पुढे? आम्हाला नुकसान भरपाई मिळावी. ऊसाचं सुद्धा क्षेत्र बाधित झालेलं ते पंचनाम्यामध्ये घ्यावं. ऊसाचं क्षेत्र सोडून घ्यायला सांगितले, ऊसाचं सुद्धा घेण्यात यावं असं आमचं म्हणणं आहे. सर्वच गावकऱ्यांचं म्हणणं आहे. असं दादा आता स्वतः आलेले आहे त्यासाठी, मग तुम्ही दादांपुढे मागणी केली आहे का? तशी स्वतः दादा उतरलेत खाली इथं. आता मागणी केली ना मी. बर, ऊसा क्षेत्र पण घ्यायला पाहिजे, क्षेत्र पण नुकसानग्रस्त घ्या म्हणून पंचनाम्यासाठी. ऊस असेल, फळबाग असेल, सोयाबीन असेल, सगळं टोटल, उडीद असेल किंवा पालेभाज्या असेल, द्राक्षे असेल, ज्याच्यामध्ये पाणी गेलेलं आहे आणि पाणी जाऊन नुकसान झालेलं आहे, त्याच्यामुळे अशा मुळ्या सडतात. कुठलं जरी पीक असलं तरी असं याचा वासच येणार आहे, सडून जाणार आहे. असाही ऊस पण असा सडणार आहे. त्यामुळं त्या ऊसाचं सुद्धा नुकसान भरपाईमध्ये घेतलं पाहिजे. ऊसाला काय होत नाही असं जास्त पाण्यामुळे हा समज चुकीचा आहे. त्यामुळं जिथं पाणी साठून राहतं तिथं मुळांपर्यंत ऑक्सिजन पोचू शकत नाही, ते मुळं कुजतात आणि त्यामुळे त्याची वाढ खुंटते आणि ते कुजून जातं. त्यामुळे कुठलंही पीक जे पाण्याखाली आलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी साठलेलं आहे, ते सगळं नुकसानग्रस्त म्हणूनच धरलं पाहिजे आणि त्याचे सरसकट पंचनामे झाले पाहिजे. ओके.